गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आपल्या बांधवगड ट्रिपची आज तिसरा डे आहे. आपण 2 दिवस हॉल्ट घेतलेला पेंचमधून हॉल्ट घेऊन आता आपण निघालो आहोत बांधवगडला. पेंचमध्ये जेव्हा आपण थांबलेलो तेव्हा आपण ऑन द स्पॉट 2 सफाऱ्यास केल्या. एक रुकडची केली, एक तेलियाची केली, पण दोन्ही ड्राय गेल्या. साधं कॉलिंग देखील झालं नाही कुठे. आता आपण निघालो बांधवगडला. आत्ताच बांधवगड रिसॉर्टवाल्याचा मॅनेजरचा आपल्याला फोन आलेला, कारण का बांधवगडचं जे आपलं रिसॉर्ट आहे तिथूनच रिसॉर्टवरूनच टायगर दिसतात. तर तो बोलला तुम्ही 4-5 वाजेपर्यंत पोचलात तर तुम्हाला आजही टायगर दिसेल रिसॉर्टवरून. तर आपण लवकरात लवकर आता निघूया. हा व्लॉग असेल पेंच टू बांधवगड, म्हणजे ट्रॅव्हलिंग व्लॉगच असेल हा. चला भेटूया गाडीत. तर मित्रांनो, बांधवगडला पोचायची घाई झाली आहे. त्याचं कारण असं आहे, मगाशी मी सांगता थांबलो, निघायचं होतं पटापट, की रिसॉर्टच्या मॅनेजरनी सांगितलेलं आहे की रिसॉर्टवरूनच काल 4 टायगर दिसले आणि जे गेस्ट होते ना त्यांनी आजची सफारीच कॅन्सल करून टाकली. त्याले परमिटचे पैसे गेले तरी चालतील, आम्ही एवढे टायगर बघितलेत की आम्हाला जिप्सीचे आणि आता गाईडचे पैसे नाही घालवायचेत. तर ते लोक आज आहेत ना सफारीलाच गेले नाहीत ती लोक, कारण का त्यांनी रिसॉर्टवरूनच 4 टायगर बघितलेत. तर त्याचं असं म्हणणं आहे की कालच 4 टायगर आलेले, तर आज 4-5 वाजेपर्यंत तुम्ही समजा पोचलात तर तुम्हाला आजही टायगर दिसू शकतील. तुरियामध्ये आहे ना, आतमध्ये रिसॉर्टमध्ये राहण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे. कारण का तुरियापर्यंत पोचायला आहे ना तुम्हाला खवासा इथे राहण्याची मजा काय माहिती आहे का, आतमध्ये हायवेपासून इथे आत जाण्यामध्ये आहे ना ते खवासाचे दोन्ही साईडचे बफर जंगल लागतात. त्या बफर रोडवरून आता आपण बाहेर पडतो. तुरिया ते हायवे किंवा हायवेपासून आतमध्ये तुरियापर्यंत जायला आहे ना 10 किलोमीटरचा हा रोड आहे. 10 किलोमीटर. आणि हा पूर्ण रोड आहे ना या बफर जंगलातनं जातो. दोन्ही साईडला बफर आहेत. तर कालची आपण जेव्हा तेलियाची सफारी करत होतो ह्या जंगलांमध्ये, तेलिया आणि खवासा आतमध्ये इंटरकनेक्टेड आहे. तेलियाचं जेव्हा आपण सफारी करत होतो ना तर जुगनी टायग्रेस रोड क्रॉस करून या डाव्या साईडला आलेली आहे किलसाठी, आणि तिने पोरांना इथे उजव्या साईडच्या जंगलांमध्येच सोडलेलं आहे आणि ती या डाव्या साईडच्या जंगलामध्ये आलेली आहे किल करण्यासाठी. म्हणून आपल्याला काही सायटिंग झालं नाही. सायटिंग न व्हायचं दुसरं कारण मला असं वाटतं आहे ना की इथे तेंदू पत्ते आहेत ना त्याचं कटिंग चालू आहे. तर त्यामुळे खूपसे गावकरी आहेत ना हे फॉरेस्टमध्ये आहेत ना आतमध्ये तेंदूपत्ता काटण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे पण आहे ना मुवमेंट डिस्टर्ब होते. मग कसं आहे, जास्त इंटरफिअरन्स असेल ना ह्युमनचा तरी हे वाघ आहेत ना सगळे नॉन टुरिझममध्ये निघून जातात. तर मला असं ती एक संभावना वाटते की त्याच्यामुळे पण आहेत ना कालच्या दिवसामध्ये आपल्यालाच नाही कोणालाच सायटिंग झाली नाही. काल रुकडला काल सकाळ संध्याकाळ सायटिंग नाही झाली. तेलियाला काल सकाळ संध्याकाळी सायटिंग नाही झाली. खवासावाल्यांना नाही झाली. हे असे आहेत ना जोरात येतात ना 2 व्हीलरवाले, खूप रॅश चालवतात हे लोक इथे. खरं म्हणजे ह्या रोडवर स्पीड लिमिट फक्त 30ची आहे. कारण का इथे आहेत ना नेहमी वाईल्ड लाईफचं क्रॉसिंग होत असतं. दोन्ही साईडला मस्त असे फॉरेस्ट आहेत, बफर आहेत. पण आपल्यासाठी ते बफर आणि कोर आहेत. टायगर लेपर्ड यांच्यासाठी कुठे काय आहे, त्यांच्यासाठी जंगल ते जंगल आहे. बघा असे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत आणि असे जागोजागी वाईल्ड लाईफ क्रॉसिंगचे बोर्ड आहेत. आणि इथे एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे आहे ना इथे असं कॅमेरा पण लावलेले आहेत सगळीकडे. त्यामुळे तुमचं आहे ना स्पीड पण कॅप्चर होतो. आता आपण डायरेक्ट हायवेवर भेटूया. का इथून बांधवगड आम्हाला 7 तास दाखवतंय. आता ज्या घाटातून आपण चाललो आहे
तो रुक्कडचंच आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला जे जंगल दिसतंय ना, तो नॉन टुरिझम आहे बफरचा. आणि राईट साईडला आहे ना, रुक्कडचं आहे. तर आपल्याला फक्त राईट साईड फिरवली जाते, लेफ्ट साईडला या जंगलात नाही घेऊन येत. जरी अंडरपास असेल तरी अंडरपासवरून पण आपल्याला लेफ्ट साईडच्या रुक्कडच्या जंगलात नाही आणत, राईट साईडलाच फिरवलं जातं. NH44 वरून चाललो होतो आपण. आणि हा आहे ना, हा अंडरपास आहे. रुक्कडचा. खालून जबरदस्त ॲनिमल मुवमेंट्स आहे. मग आपल्याला लेफ्ट साईडला घेऊन येत नाहीत, राईट साईडचं जंगल आपल्याला फिरवतात. तेही खूप खूप मोठं असं जंगल आहे, सगळं हिलवर आहे. रुक्कड हा गेट किंवा रुक्कड बफर झोन हा पूर्ण हिलवर आहे. रुक्कड जरी आमची सफारी ड्राय झाली असेल तरी तुम्ही माझा रुक्कडचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण का अप्रतिम नजारा दिसलेला आहे आपल्याला एका हिलवरून. तोही मी त्याच्यात कॅप्चर केलेला आहे, तुम्हाला तो दिसेलच. रुक्कडचा व्लॉग बघा. हा राईट साईडला तुम्ही जे बघताय ना, हा रुक्कडचा गेट आहे. हा बघा, हा रुक्कड गेट आहे राईट साईडला. म्हणून ते राईट साईडचं जंगल फिरवतात. लेफ्टचं सगळं नॉन टुरिझममध्ये येतं, जरी बफर असेल तरी. तर मित्रांनो, शूट करायचं राहून गेलं, पण आत्ताच कानाचा राईड गेला. मी कानाला गेलेलो, त्या आठवणी जोड्या ताज्या झाल्या. रोड खरंच छान आहेत. तर मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, जमलंच तर रोड ट्रॅव्हल करा, आपापली गाडी काढा. तुम्हाला पाहिजे तिथे आपल्याला थांबता येतं, निसर्ग बघता येतं. प्लेननी काय कधीही जाता येतं, पण प्लेननी जाण्यापेक्षा आहे ना, रोड ट्रॅव्हल करा, आपापल्या गाडीनी फिरायला लागा. खूप धमाल येते. रोड्स आता इंडियातले आहेत ना, प्रचंड चांगले झाले आहेत. आता हा रोडनी आम्ही जो चाललो आहे ना, तो NH44 आहे. मुंबईपासून आत्तापर्यंत आम्हाला सगळेच चांगले रोड लागलेले आहेत. नागपूरपर्यंत तर विशेष संपला समृद्धीमुळे, पण पुढे पण हा NH44 आहे. मस्त रोड आहेत, टोल रोड आहेत, पण चांगले आहेत. टोल द्यायला काय वाटत नाही, कारण का रोड चांगले आहेत. तर मित्रांनो, मगाशी मी व्लॉगिंग थांबवलं कारण का ट्रकचं ट्रॅफिक आलेलं. मला हेच म्हणायचं आहे की आम्ही याच्या आधी कानाची पण ट्रिप केलेली. आम्ही जेवढ्या काही टायगर सफारीज केलेल्या आहेत, आम्ही बाय रोड गेलेलो आहे. तर रोड खरंच चांगले आहेत. कानाचा थोडा रोड आम्हाला, इंटरनल रोड थोडा खराब वाटला, पण वी एन्जॉयड. तर ड्रायव्हिंग करत जाण्यात एक वेगळीच मजा आहे. रोड्स इंडियातले खूप चांगले झालेले आहेत. तुम्ही ड्रायव्हिंग करत जा, थोडा वेळ लागतो. मगाशी परत ट्रॅफिक आलं म्हणून परत व्लॉगिंग थांबावं लागलं. तर रोड ट्रिपची मजाच काय वेगळी आहे. आपापली गाडी काढा, लागा फिरायला. मस्त धाब्या बिब्यावरून जेवता येतं, मजा करता येते. दोन्ही साईडला जंगल आहेत. सगळं आहे ना, आपल्या इकडचं ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आहे. टीकवूड आहे ना. तुम्ही काना बिना मध्य प्रदेशला अजून वरच्या साईडला गेलात ना, साल ट्रीज येतात. तर कसं वर्षभर ते हिरवगार असतं, इथे तसं नाही आहे. फक्त ट्रकवाल्यांपासून जरा सावध राहावं लागतं, कारण का इथे ट्रकवाले आहेत ना, काही लेफ्टनी चालवतात, काही राईटनी चालवतात. तेच एक जरा आहे ना कंटाळवाणं काम आहे हायवेवर या.
कारण का 2 लेन हायवे असल्यामुळे आहे ना, घाटात येत नाही. ट्रकवाले जेव्हा ओव्हरटेक करत असतील तेव्हा सगळा स्पीड आहे ना निघून जातो. पूर्ण ब्रेक मारावं लागतात. तोच एक कंटाळवाणं काम आहे. NH44 सोडलं आता आम्ही NH34ला लागलो होतो. आता NH34 वरून आम्हाला जबलपूर आता 84 किलोमीटर्स दाखवतं. इथून जबलपूरवरून आम्हाला हा हायवे सोडून मग आपण इंटरनल रोड्सला लागू. तर मित्रांनो, NH44 सोडल्यानंतर NH34 वर ट्रकचं ट्रॅफिक कमी झालं आहे आणि आम्हाला असंच एक हॉटेल शिवारे भेटलेलं आहे. रेस्टॉरंट रूम्स आहे, व्हेज रेस्टॉरंट आहे. तर बोललो इथे थोडं थांबूया हॉटेल शिवारेमध्ये. सकाळी काय व्यवस्थित ब्रेकफास्ट झाला नव्हता, तर ब्रेकफास्ट करून पुढे जाऊया. तर ब्रेकफास्ट केल्यानंतर भेटूया परत. तर मित्रांनो, आपण ज्या हॉटेलमध्ये लंच घ्यायला थांबलो आहे, ब्रेकफास्ट कम लंचच समजून जा तुम्ही. तिथे आपण ऑर्डर दिलेली एक व्हेज पाटियाला, रोटी, दाल फ्राय. तर मस्त असं प्रिपरेशन करून त्यांनी दिलेलं आहे. खाऊन बघतो आणि तुम्हाला कळवतो. व्यवस्थित आम्ही छास पण मागवलेले. तर आपलं लंच झालेलं आहे. लंच झालं, पेट्रोलची टाकी फुल केली. हे बघा 5-5 जण एका बाईकवर, काय म्हणणार. हरकत नाही, चला सोडून द्या. आपण लंच घेतलं आहे, कारची टाकी फुल केलेली आहे. जेव्हापासून NH44 सोडलं आहे ना, ट्रॅफिक पण खूप कमी आहे. सगळा सिमेंटचा रोड आहे. CC रोड असल्यामुळे गाडी वर खाली बिलकुल प्लेन नाही आहे रोड. समृद्धीसारखाच आहे असं समजून चला. शेवटी टार रोड ते टार रोड एकदम स्मूथ असतात, तसे CC रोड नसतात. अच्छा, आम्ही तिथे आत्ता ज्या रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आणि आम्ही जिथे ब्रंच केला तिकडचं फूड सोसं होतं, एवढं काय खास नव्हतं. चपात्या तर एकदम बकवास होत्या. रोटी म्हणजे अशा कडक बनवून आणलेल्या त्यांनी, अर्ध्या तर पापडासारख्याच होत्या. ते काय खाण्यात एवढी मजा नाही आली. थोडं तिथून लंच करून पुढे पेट्रोल भरायला थांबलो ना, तिथेच त्याच नावाचं अजून एक रेस्टॉरंट होतं. तिथे ओल्ड लिहिलेलं, म्हणजे नक्कीच ते ओल्डवालं भारी असणार. हे न्यू उघडलेलं, त्याच्यात काय एवढी मजा नव्हती. मस्त फॉरेस्टमधून रोड जातोय, दोन्ही साईडला जंगल आहे, ट्रॅफिक बिलकुल नाही आहे. डायव्हर्शन आलेलं आहे, पुढे हायवे बंद आहे आणि सिंगल लेन होतोय. तर आता मी ब्लॉगिंग बंद करतो. आपण थोड्या वेळाने परत ऑनलाईन येऊ. सिंगल लेन रोड झालेला त्याचं कारण आहे, जबरदस्त मोठा ॲक्सिडेंट झालेला घाटामध्ये. तिथे वरती बघू शकता ट्रक उलटा झालाय. 2 ट्रकचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. आता ट्रक उलटा झालेलाच आहे. सगळं सामान बघा खाली आले. हे तर झालेलंच. त्याच्या अगोदर पण एक पुलर ट्रक असतात, त्याचा पण ॲक्सिडेंट झालेला, म्हणून ती सिंगल लेन केलेली घाटामध्ये. हरकत नाही. पूर्ण जंगलातनं रोड आहे, पूर्ण फॉरेस्टमधून आहे. हा हायवे आपल्याला म्हणजे NH44 सोडल्यानंतर ह्या हायवेवर आपण आहोत. अजून एक 80-90 किलोमीटर ह्याच हायवेने जायचं आहे. जबलपूर मार्गे कटनीवरून
हा रोड कटतो आणि आपण आतल्या साईडला वळतो, म्हणजे कटणीपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंटरनल रोड सुरू होतील, ते आपल्याला बघायचे आहेत कसे आहेत. तर खूपदा आहेत ना स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे सोडल्यानंतर स्टेट हायवे आहेत ना, त्यांची अवस्था वाईट असते. म्हणजे कानाला पण आपल्याला तोच अनुभव आलेला. नॅशनल हायवे सोडल्यानंतर स्टेट हायवे जो होता, स्टेट हायवेमध्ये आपल्याला जरा रोड खराब मिळालेले, तेव्हा पण पॅचेस होते. तर कटणीपर्यंत तरी हा रोड आहे. कटणीनंतर जेव्हा आपण आत वळू त्याच्यानंतरचे तिकडून बांधवगडपर्यंतचा रोड आपल्याला बघायचा आहे. फॉरेस्टमधून जातो त्यात काय वाद नाही आहे, पण रोडची अवस्था कशी आहे ती बघावी लागेल. हा रोड तो सुरेखच आहे. एक गोष्ट दाखवायची राहिली, या हायवेवर आहेत ना गायी खूप मध्ये येतात, ते सांभाळावं लागेल. हायवे जरी रिकामा असला, आपण 100-120च्या स्पीडला असलो तरी गायींचा एक आहे ना खूप मेजर प्रॉब्लेम आहे. कधी मध्ये येतात, डिवायडरवरून येतात, कधी डिवायडरवर चरत असतात, त्या पटकन खाली उतरतात. तर त्याची काळजी तुम्ही नक्की घ्या. बाकी रोड सुपर्ब आहे, पूर्ण जंगलात नाही, दोन्ही साईडनी. टोल आलेला आहे मित्रांनो, 170 रुपये. त्याचं आपल्याला काही टेन्शन नाही, कारण का आपल्याकडे ऑलरेडी तो ॲन्युअल पास आहे 3000चा. पण आत्ताच आपल्याबरोबर एक घटना घडली, ती तुमच्यावर शेअर करतो. ती अशी, हायवेच्या बाजूला स्पीड गन घेऊन पोलीस उभे होते. आपल्याला थांबवलं त्यांनी. आपला स्पीड काहीतरी 97 किलोमीटरचा होता आणि अलाउड आहे 80 अलाउड होतं. तर ते बोलले 80चं आम्ही 90 करू शकतो, पण तुमचा 97 आहे. मी बोललो बोला. त्याला तसं 2000 रुपये फाईन आहे ड्रायव्हरला, ओनरला 1000 रुपये फाईन आहे. का ड्रायव्हरला 1000 रुपये फाईन आहे, ओनरला 2000 फाईन आहे? काय बोलले त्यांचं त्यांनाच माहीत. आधी आमच्या इकडे बोलतात की 3 ऑफेन्स झाले तर लायसन्स सस्पेंड होतं, पण आता एकाच ऑफेन्सला लायसन्स सस्पेंड आहे. असं करून त्यांनी आधी घाबरायचा प्रयत्न केला. ॲज युजल ती स्टाईल असते त्यांची. त्यानंतर त्यांनी मला विचारलं काय करायचं आहे, कसं करायचं आहे. हरकत नाही, तो भाग वेगळा आहे. पण एक लक्षात घ्या की हायवे रिकामा असल्यामुळे आपला स्पीड ओव्हर स्पीड होतो. तर स्पीडवर कंट्रोल ठेवा, नाही तर फुकटचं फाईन बिन बसू शकतो. तर त्याची काळजी घ्या. काय ठिकाणी हायवेची कामं चालू आहेत अशी, एकदम लोक रॉंग साईडनी येतात, डायव्हर्शन्स आहेत, रॉंग साईड पण येत आहेत. रात्रीचं खूप रिस्की आहे ड्रायव्हिंग करणं इथून. आता आम्हाला NH30 कदाचित सोडावा लागतोय. NH30 सोडून Continue for 1.5 kilometers. पुढे रोड क्लोजर असल्यामुळे व्यवस्थित कळत नाही आहे. NH30 सोडून NH43 वर यायचं आहे वाटतं. गुगलने आम्हाला कुठेतरी गावात घातलंय, काहीच कळत नाही कसं जायचंय.
इथून रोड दाखवतोय खरा, हा बघा. मॅपल पण तेच दाखवतंय, गुगल पण तेच दाखवतंय. इथून रोड दिसतोय का तुम्हाला कोणाला? मला तरी दिसत नाहीये मित्रांनो. तर रोड क्लोजर असल्यामुळे गुगलचाही प्रॉब्लेम झाला. ते गावात जाऊन विचारलं, इथून एक छोटासा शॉर्टकट होता पण रोड अतिशय नॅरो आणि खराब होते. ही व्यक्ती जी मोटरसायकलवर आहे त्यांनी आम्हाला दाखवलं कसं जायचं आहे. रोड क्लोजर असल्यामुळे आता आम्ही इथून चाललो आहोत. NH30 सोडून NH43 घ्यायचं आहे कदाचित. मित्रांनो, रोड क्लोजर असल्यामुळे दोनदा रोड आम्ही चुकलो आणि आता बरोबर आलोय. बांधवगड कुठेच लिहिलेलं नसतं. उमरियावरून आम्हाला कळलं की हा रोड आहे. बांधवगडला समजा तुम्ही बाय ट्रेन गेलात ना तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन उमरी आहे. तिथून बांधवगड एकदम जवळ आहे. तिथून तुम्ही बाय ऑटो पण बांधवगडला जाऊ शकता. अजूनही आम्हाला इथून 87 किलोमीटर्स दाखवत आहे आणि अरायवल 4:30च आहे. NH43 ला लागलो आहोत आम्ही. रोड चांगला आहे, मध्ये मध्ये गावं असल्यामुळे प्रचंड स्पीड ब्रेकर्स आहेत, प्रचंड. आत्ताच फॉरेस्टवाल्यांचं एक चेकपोस्ट गेलं. दोन्ही साईडला फॉरेस्ट आहे. रोड कदाचित फॉरेस्टमधून जातोय. कुठलं जंगल आहे कल्पना नाही आहे, पण आहे खरं. उमरिया आता काहीतरी 56 किलोमीटर दाखवत आहे. NH43 वर पहिला टोल प्लाझा. झालं. ह्याचं ब्लॅकलिस्टेड आहे. म्हणजे आता आम्हाला थांबावं लागणार. आता मागे पुढे करतोय. या अशा लोकांमुळे ना बाकीच्यांना पण भोगावं लागतं. तो एक तर पैसे पण काढत नाहीये. इथे ट्रकवाला अडकलाय. इथे हाय तो पैसे पण देत नाहीये, त्यामुळे तो टोल गेट पण ओपन होत नाहीये. आता ह्याच्यामुळे आम्हाला मागे यावं लागतंय.
या अशा लोकांमुळे आहे ना सगळ्यांना भोगावं लागतं. बघितलं, हाताने टोल ओपन करावा लागतो. टोल गेट आय मीन. पण इट्स अ पार्ट ऑफ गेम. चालतंय, जास्त चिडचिड करून घ्यायची नाही. लॉंग जर्नीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. असं ॲनिमल रोड क्रॉसिंगचे बोर्ड्स यायला लागलेत. म्हणजे तुम्ही विचार करा, बांधवगड जंगल किती मोठं असेल ते. मित्रांनो, या गाडीची डिक्की बघा केवढी भरली आहे. फुल दोन्ही साईडला आहेत ना जंगल दिसत आहेत. मधून मस्त CC रोड आहे. रोड चांगला आहे, ते बरं आहे. असे मध्येच रस्त्यावर थांबतात, त्यामुळे इतरांचा प्रॉब्लेम होतो. तर मित्रांनो, NH30 वरून राईट मारायचा होता. NH30ला बांधवगडचा बोर्ड नव्हता जिथून आपल्याला राईट मारायचंय. तो राईट घेतल्यानंतर आम्ही एक 50 किलोमीटर आलो असू, उमरियाचेच बोर्ड येत आहेत. बांधवगडचा एकही बोर्ड नाही, एकही पाटी नाहीये. मध्य प्रदेशमधील एवढं प्रसिद्ध हे टायगर रिझर्व आहे बांधवगड, पण त्याची एकही पाटी, एकही बोर्ड नाहीये. उमरिया 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 ह्याच्याच बोर्ड येत आहेत. बांधवगडचा एकही बोर्ड नाहीये. हे बघा, उमरिया आहे पण बांधवगड तुम्हाला कुठेही दिसत नाहीये. Turn left onto Chandia, Kitli Road, Kitli Road. आता आपल्याला हा हायवे सोडून इथे लेफ्ट घ्यायचा आहे. इथे लेफ्ट दाखवलंय. Continue on Chandia. Turn right to stay on Chandia, Kitli Road, Kitli Road. आत्तापर्यंत तरी रोड चांगले होते, तर आपण अजून गावात चाललो आहोत. अरे वा, सिंगल रोड आहे. Continue on Chandia, Kitli Road for 800 meters. रोडची कामं चालू आहेत. सिमेंट रोड बनवत आहेत. नशीब ही खाली उतरली. सिमेंट रोडची कामं चालू आहेत. सिंगल रोड असल्यामुळे मला सावकाश चालवायला लागतंय. आपल्याला पुढे जाऊन देतो. मित्रांनो, आधी सिंगल लेन, त्यातून रॉंग साईडनी टू व्हीलरवाले येत आहेत. मित्रांनो, खूप बिकट परिस्थिती आहे. पुढे जाता येत नाहीये, कारण का एक टेम्पो अडकलाय. जाम मुश्किल आहे आम्हाला जायला. आता
पूर्ण रिव्हर्स घ्यायला लागणार आहे गाडी.